तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्हा साखरेचा पट्टा म्हणून ओळखला जातो. इथं जास्तीत जास्त प्रमाणात ऊसाची लागवड गेल्या म्हणजे 100 वर्षापासून जवळजवळ ऊसाची लागवड ते सुरुवातीला गुळ करत होते, आता ऊस करतात. तर आता काय झालं, मी देखील या ठिकाणी 7 एकरामध्ये ऊस केला होता, पण मला त्या ऊसापासून काही उत्पन्न जवळजवळ मिळत नव्हतं. कारण ऊसाला दर 2 वर्षानंतर मशागत करायला लागते. तो मशागतचा खर्च आजच्या रेटनं म्हटलं तर 15 ते 20 रुपये मशागतला जातात. लागवडीसाठी बियाणं तो खर्च एक 7-8 हजार रुपयांनी जातो, प्लस मजूर, आणि त्याला बारमाही पाणी द्यायचं. एखादं पाणी जर दिलं नाही तर त्याच्यामध्ये नुकसान होतं. मी तर 3 वर्षापूर्वी असा अनुभव आला मला की उत्पादन खर्चापेक्षा मला त्याच्यातनं पैसे कमी मिळाले. म्हणून मी सुरुवात करताना ज्या ठिकाणी ऊस होता त्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदा मी बांबूची लागवड केली. त्याच्यातनं म्हणजे ऊसाबरोबर थोडंसं उत्पन्न, कारण बांबूमध्ये आपलं 5 वर्ष उत्पन्न मिळत नाही आणि शेतकरी 5 वर्ष थांबू शकत नाही. त्यामुळे मी ऊसामध्ये बांबू लावला. 2 वर्ष मला ऊसाचं उत्पन्न मिळालं. नंतर मग बांबूचं आता मला 1-2 वर्षाच्या गॅपनंतर आता मला बांबूचं उत्पन्न सुरू झालं आहे. तर ज्या ठिकाणी जो पश्चिम घाटामध्ये कसं आहे, अतिपाऊस आहे, जिथं पाणी अतिपाऊस आहे त्या ठिकाणी ऊसाचं पीक चांगलं येत नाही. ऊसाला ज्या ठिकाणी 12 महिने पाणी द्यावं लागतं त्या ठिकाणी उष्णता आणि पाणी याच्यामुळे ऊसाची वाढ चांगली होऊन ऊसाचं उत्पन्न चांगलं मिळतं. पण जिथं 7 महिने पाऊस पडतो तिथं ऊस चांगला येत नाही. म्हणून हा जो पश्चिम घाट आहे या पश्चिम घाटामध्ये ऊसाला अगदीच सक्षम पर्याय म्हणून बांबूकडे शेतकऱ्यांनी बघितलं पाहिजे. तर हा जो पश्चिम घाट आहे या पश्चिम घाटामध्ये पूर्वापारपणे आपल्या घराच्या सभोवती बांबूची थोडी थोडी लागवड लोकांनी केलेली आहे. पण ती कशासाठी केली होती की आपल्या शेतामध्ये जे काय अवजारासाठी वगैरे लागेल त्याच्यासाठी म्हणून केली होती. त्यामुळे दुसरा काय त्याच्यामध्ये हेतू विक्री करणे हा हेतू तर नव्हता, कारण त्याला बांबूला तसं मार्केट नव्हतं. आणि 2017 पूर्वी बांबू तोडायला देखील परवाना लागत होता आणि वाहतुकीला देखील परवाना लागत होता. 2017 साली बांबूला वनातून बाहेर काढला. वनातून बाहेर काढला म्हणजे हा वन कायद्यामध्ये होता, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी परवानगी लागायची, त्यामुळे लोकांना ते सोयीचं होत नव्हतं. म्हणून तो आता वनातून बाहेर आल्यानंतर थोडंसं कमर्शियल लागवड करण्याकडे लोकांचा कल वाढलेला आहे. परंतु त्या वेळी देखील जे आजूबाजू होते त्या लोकांना आता घराच्या सभोवती काहीही न करता घरातला काडी कचरा त्याच्यामध्ये नेऊन टाकायचा, फक्त एवढंच काम करायचं आणि त्याच्यातून थोडं थोडं उत्पन्न मिळतं. आणि आता ते घराच्या सभोवती म्हणजे आपण अंगणातल्या बांबूपासून शेतकऱ्याला वर्षाला 10-15 हजार रुपये मिळतात, एवढं त्याच्यात उत्पन्न. त्यामुळे आता शेतकऱ्याने पण काय केलं पाहिजे की परंपरागत पिकाच्या पद्धती बंद करून बांबूकडे वळलं पाहिजे. समजा 5 वर्ष जरी उत्पन्न मिळत नसलं तर पहिली 2 वर्ष त्याच्यामध्ये नाचणे मिळतो, भात येतं, ऊस येतो, भाजीपाल्याची पिकं आपण घेऊ शकतो. तिसऱ्या वर्षी साधारणतः 4थ्या वर्षी थोडंसं उत्पन्न मिळतंच, अगदीच मिळत नाही असं होत नाही. आणि नंतर मशागतचा काहीच खर्च नाही. बांबूला खत दिलं तर उत्पन्न जास्त मिळतं, खत दिलं नाही तर शेतकरी उपाशी मरत नाही, त्याला पोटापुरते उत्पन्न त्याच्यापासून मिळतंच. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांना देखील समजा 1 एकर असेल तर अर्धा एकर पहिल्या वर्षी त्यांनी बांबू लावावा, अर्ध्या एकरामध्ये उपयोग करावी 2-3 वर्ष. 2-3 वर्षानंतर त्याला बांबूचं उत्पन्न सुरू त्याने त्याच्यामध्ये देखील तो बांबू लावून आपलं राहणीमान सुधारू शकतो. आता प्रश्न असा राहतो की आपण बांबू लावल्यानंतर बांबूचं उत्पन्न आल्यानंतर त्याचं करायचं काय, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. आज मितीला कसं आहे की बांबूच्या ज्या स्टिक आहेत, काठी आहेत आपल्या, त्या काठीचं मार्केट फार मोठं आहे. कारण आताचा जो आतापर्यंत जो बांबू आहे तो फक्त पश्चिम घाटात आहे. पूर्वेकडच्या बाजूला बांबू नसल्यामुळे आणि पूर्वेच्या बाजूला ज्या बागा आहेत, द्राक्ष असेल, पेरू, केळी, नंतर डाळिंब, या बागांसाठी जे फलधारणा जास्त झाल्यानंतर त्या फांद्या वाकून येत, म्हणून त्याला आधार देण्यासाठी बांबूची कशाची तरी गरज असते. त्या लाकूड मिळत नसल्यामुळे आपण त्या ठिकाणी बांबूचं आधारासाठी बांबू वापरला जातो. हे मोठं मार्केट आहे. तर समजा आपल्याकडे बांबू आला काढायला तर आपण तो स्वतः जरी कट करून त्या व्यापाऱ्याशी संपर्कात गेलो किंवा ते व्यापारी आपल्याकडे फिरत असतात की आमच्याकडे काठी मिळेल का, हे मिळेल का म्हणून, त्याच्याशी संपर्कात राहून आपण ते त्यांना देऊ शकतो. किंवा इकडे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत, ते असं लोकांच्या शेतावरती फिरून त्यांचे बांबू बघून त्याचे दर ठरवतात आणि त्यांच्याकडनं बांबूची खरेदी करतात. तर बांबूची विक्री कशी होते, समजा 6 फुटाची काठी, 8 फुटाची काठी, 12 फुटाची काठी आणि 18 फुटाची काठी, ह्या रेंजमध्ये बांबूच्या काठीची विक्री होते, ज्या म्हणजे 2 ते 2.5 इंच डायमीटरच्या. आणि जे मोठे बांबू आहेत, म्हणजे आता हा आपला मोठा बांबू आहे ना, याच्यामध्ये साधारणतः 10 फूट 12 फुटाच्या वरती त्याचे दर ठरतात. हा बांबू साधारण जातो कशासाठी तर सेंटरिंगच्या कामामध्ये, सेंटरिंगला खाली ठेपे त्यासाठी जातो. याला दर चांगला मिळतो त्याच्यापेक्षा. तर बांबूच्या बाबतीमध्ये समजा आपण एक काठी मार्केटमध्ये विचार केला फक्त आता पहिल्यांदा, तर काठी काढताना आपण काय करतो की त्याच्या फांद्या आणि शेंडे काढून टाकतो. एका विशेष जाडीपर्यंतच्या पुढचा जो भाग आहे तो काढून टाकावा लागतो. तर त्याच्यापासून आपण काय करू शकतो की ते एक मशीन मिळतं, पल्वरायझिंग मशीन. त्या पल्वरायझिंग मशीनमध्ये घालून त्याचा आपण भुगा करू शकतो आणि भुगा करून त्याच्यापासून आपण पॅलेट पण बनवू शकतो. पॅलेटला सध्या नवीन सरकारच्या धोरणाप्रमाणे पॅलेटला मोठ्या प्रमाणावरती मागणी देखील आहे. समजा आपण बारीक करू शकलो नाही तर आपण मोठे जर चॉपर केले तर त्याच्यापासून आपण ब्रिकेट करू शकतो. ब्रिकेट म्हणजे 4 इंच जाडीचे जो बनतात त्याला ब्रिकेट म्हणतात. त्याला देखील मार्केट आहे. त्याशिवाय आपण समजा बुरुड समाज असेल आपल्याकडं, तर आपण या बांबूच्या पट्ट्या काढून त्याच्या चटया करू शकतो
किंवा बुट्ट्या वळणे किंवा आता समजा आपलं डस्टबिन आहे, आपण प्लॅस्टिकचा वापरतो, तर आपण याच्यापासून डस्टबिन बनवू शकतो, आकाशकंदील बनवू शकतो. आता तर पेन बनतात त्याच्यापासून, नंतर कंगवे बनतात, म्हणजे टूथब्रश बनतात. म्हणजे बांबूचे हजारो प्रकारे बांबूचा आता वापर व्हायला लागला आणि प्लॅस्टिकला मोठा पर्याय निर्माण झाल्यामुळं वसुंधरा वाचवायची असेल तर बांबूच्या वस्तू लोकांना वापराव्याच लागतील.